तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये। हा न्यू ब्लॉग आहे मागच्या ब्लॉग नंतरचा। आणि तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघून तुम्हाला समजलंच असेल की मी माझ्या नवीन गाडीमध्ये बसलोय। आणि आपली नवीन गाडी आलेली आहे गाईस। नवीन गाडी जी आहे ती आहे स्कॉर्पिओ एन महिंद्राची। आणि खूप मस्त गाडी आहे। तुम्हाला गाडीचा एक रिव्ह्यू देणार आहे मी। 2-3 दिवस झाले मी गाडी घेऊन। 14 तारखेला मी गाडी घेतली दत्त जयंतीच्या दिवशी। आणि 2-3 दिवस तिच्यावर घालवल्यानंतर आता मी रिव्ह्यू बनवायला बाहेर आलोय खास। तर आता तुम्हाला गाडी दाखवतो, गाडीचा इंटिरियर वगैरे दाखवतो, गाडीमध्ये फीचर्स काय काय आहेत ते दाखवतो। तर बी विथ मी, ब्लॉग पूर्ण बघा। जे कार लवर आहेत, स्कॉर्पिओ लवर आहेत, नक्की बघा। सो चलो। तर मित्रांनो, आपण बसले आता स्कॉर्पिओ एन मध्ये। आणि पहिला ड्राइव्ह रिव्ह्यू आहे। मला स्कॉर्पिओचं एक गोष्ट इतकी आवडली, एवढी मोठी एसयूव्ही आहे स्कॉर्पिओ, पण हिचं जे स्टेअरिंग आहे इतकं लाईट आहे, इतकं लाईट आहे की कोणी म्हणणार नाही एवढी मोठी एसयूव्ही चालवतोय आपण। मी जेव्हा चालवतोय ना तेव्हा इतकं एका हाताने टर्न होणारं स्टेअरिंग आहे, इलेक्ट्रिक स्टेअरिंग आहे। तसं फॉर्च्युनर वगैरे मध्ये हायड्रॉलिक्स येतं, पण ह्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आहे। आणि ते इतकं सुंदर आणि इतकं मस्त रिडिफाईन आहे ना की काय सांगू। आणि इंजिन सुद्धा मस्त रिडिफाईन आहे। महिंद्राने खूप मस्त काम केलंय त्यांच्या गाड्यांमध्ये, आत्ताच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यामध्ये। बाकी आता आमच्या इथं, आमच्या गाव साईडला पूर्ण घाट वगैरे असं वळणाचा रस्ता आहे। आणि त्यामध्ये जी मजा येते ड्राईव्ह करायला ती वेगळीच आहे। आपली मॅन्युअल गाडी आहे, ऑटोमॅटिक नाही आहे। मला मॅन्युअलच पाहिजे होती आणि थोडी प्राइस पण कमी होती मॅन्युअलची। सो मग मॅन्युअल डिसाईड केली घ्यायची। आणि मी व्हाईट कलर पण बघितला होता, पण ब्लॅक मध्ये जी मजा आहे ना ती व्हाईट मध्ये मला नाही भेटली। सो मी ब्लॅक फायनल केला होता। बाकी आतमध्ये इंजिनचा नॉईस वगैरे काही येत नाही, एकदम सॉफ्ट गाडी चालते। त्यामुळे ही गाडी पळूशी पण नाही वाटत। ठीक आहे, 172 bhp आहे आणि 372 न्यूटन मीटर टॉर्क घ्यायचा, पण तरी जी मजा हळू चालवायला येते नाही गाडी ती पळवण्यात नाही येत। गाडीमध्ये पॉवर पण एकदम जबरदस्त आहे। मीन्स लाईक ब्रेझा नंतर ही गाडी, आता तुम्ही समजू शकता, ब्रेझा नंतर जेव्हा मी ही गाडी हँड्स ऑन चालवतोय ना तर एकदम लगेच डिफरन्स कळून येतो। तरी मी झॅप मोडमध्ये चालवतोय मित्रांनो। यामध्ये 3 मोड्स आहे, एक झिप आहे जो इकॉनॉमी मोड आहे, एक झॅप आहे जो आता मी चालवतोय नॉर्मल झॅप मोड, आणि जो झूम मोड आहे तो हिचा स्पोर्ट्स मोड आहे। पण त्याची काही गरज नाही आहे मला असं वाटतंय, कारण की झॅपमध्येच छान चालते गाडी आणि झूममध्ये तर गोळी होईल गाडीची डायरेक्ट। बाकी इंटेरियर पण इतकं छान आहे या मॉडेलमध्ये। जी मजा आहे ना ती बाकी मॉडेलमध्ये नाही, कारण की हे जे मॉडेल आहे ते खूप जास्त व्हॅल्यू फॉर मनी आहे। यात तुम्हाला सनरूफ वगैरे, 6 एअरबॅग्स, सगळं काही भेटतं। मग माझं असंच म्हणणं होतं की टॉप मॉडेल घेण्यापेक्षा हेच घेऊ, कारण की हे खरंच खूप व्हॅल्यू फॉर मनी आहे।
चला आता मित्रांनो कुठंतरी गाडी थांबूया आणि तुम्हाला बाहेरून एक ओव्हरलुक देतो गाडीचा आणि गाडीचे थोडेफार स्पेसिफिकेशन सांगतो तुम्हाला. सो चलो. तर मित्रांनो आता आपण इकडे आलोय. आपला मित्र आहे निलेश आणि हा एक आपला मित्र आहे, मित्राचं नावच विसरलो काय सागर. हा सागर. आणि दुसरा मित्र आपल्याबरोबर सागर आहे. सागर आणि निलेश आले. आता आपण गाडीचा लुक दाखवू तुम्हाला. तर मित्रांनो ही आहे आपली स्कॉर्पिओ एन. ब्लॅक कलर मध्ये घेतली आपण. आणि हे आहे बॅक साइड स्कॉर्पिओची. तर मित्रांनो ही स्कॉर्पिओ एन आहे आणि आपल्याकडे आधी होती ब्रेझा जी ZDI प्लस होती, पण ती 1250 cc होती फक्त. आणि आता अपग्रेड झाली आपली गाडी 2200 cc मध्ये. ही 2200 cc इंजिन आहे. तर अशी पॉवरफुल गाडी आपण घेतलेली आहे. त्याच्यानंतर जी बिल्ड क्वालिटी आहे महिंद्राची ती एकदम बेस्ट आहे. मीन्स लाईक जेव्हा मी ब्रेझा नंतर महिंद्रा स्कॉर्पिओ वापरतोय ना, तर इतका जास्त डिफरन्स आहे ना गाडीमध्ये की तुम्हाला सांगू शकत नाही. त्याच्यानंतर इंटिरियर झालं गाडीचं. गाडीमध्ये अलेक्सा इनबिल्ड आहे. त्यानंतर जी पॉवर विंडो आहे ती आपल्याला भेटते. आणि सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी जे व्हेरियंट आहे स्कॉर्पिओ एनचं ते हेच आहे. माझ्या गाडीचं जे व्हेरियंट आहे ते आहे ZH सिलेक्ट. डिझेल मॅन्युअल, ऑटोमॅटिक नाही आहे, मॅन्युअल घेतली आहे मी कारण की मला तो फील पाहिजे होता मॅन्युअलचा. सो अशी आहे गाडी आपली. प्रोजेक्टर हेडलाईट्स आहेत गाडीमध्ये. फॉग लॅम्प पण इनबिल्ड येतात त्यामध्ये. त्याच्यानंतर मॅकविल आहे. हे मॅकविल जे आहे त्याची जी टायर साईज आहे ती आहे 245/65 R17. 17 इंचचे टायर आहेत. बेस्ट आहेत एकदम या व्हेरियंटसाठी. मीन्स लाईक ह्या एवढ्या मोठ्या बॉडीसाठी. बाकी अजून सांगायचं झालं तर जे मिरर्स येतात ते ऑटो फोल्ड नाही आहेत, आपल्याला हाताने फोल्ड करावं लागतात. आमच्या गावाकडं लोक येता जाता डायरेक्ट असे बंद करतात, म्हणून मला हेच पाहिजे होतं, मॅन्युअलच पाहिजे होते. ऑटोमॅटिक मिरर नव्हते पाहिजे कारण की मग त्याचा मोटरचा खूप इश्यू येतो. त्यानंतर डोर्सची जी क्वालिटी आहे ती पण एकदम हेवी आहे. तुम्ही बघू शकता एकदम हेवी डोर्स आहेत. त्यानंतर बॅक साईडला आलं, बॅक जी प्रोफाईल आहे स्कॉर्पिओची खूप जण म्हणतात की वॅगनरला मॅच करते आणि ठीक आहे, छान आहे एकदम. मला खूप आवडतो हा व्ह्यू. त्याच्यानंतर हे मी टाकून घेतलंय महिंद्राकडूनच टाकून घेतलंय. 6500चं बंपर आहे. आणि बाजूला जे रेंजचे जे वायझर आहेत ते सुद्धा टाकलेत. ते कॉस्टिंग मला गेली आहे 3500. सो असा खर्च आहे फक्त गाडीच्या अमाऊंटवर वरती. त्यानंतर आता तुम्हाला इंटेरियर दाखवतो मी. तर मित्रांनो आता तुम्हाला इंटेरियर दाखवतो गाडीचं. हे स्टेअरिंग व्हील आहे, त्यावर एक क्रूज कंट्रोल भेटतं तुम्हाला. त्यानंतर इथं तुम्ही मॅन्युअल जे डॅशबोर्ड आहे, जे सिस्टीम आहे इथलं ते तुम्ही ऑपरेट करू शकता. त्यानंतर हा ग्लोव बॉक्स आहे, छोटासा आहे चावी वगैरे ठेवायला. त्यानंतर इकडं टच पॅनल आहे, त्याच्या खाली मॅन्युअल AC आहे, ऑटो AC येत नाही. त्यानंतर हे आहे हिल डिसेंट, हे झिप झॅप झूप मोड. त्यानंतर हे आहे ट्रॅक्शन कंट्रोल, हे हजार्ड लाईट, हे ऑटो स्टार्ट स्टॉपचं बटन आहे. आणि हे SOS कॉल, इमर्जन्सी कॉल करायचा असेल तर. त्यानंतर हे लेदरचं सॉफ्ट टच मटेरियल इकडे यूज केलेलं आहे त्यांनी. त्यानंतर आपल्याला बघा इकडे बटन दिले आफ्टर मार्केट, तुम्ही हे ऑटो मिरर करू शकता, आता नाही आहे त्यात. त्यानंतर हे तुम्हाला जर मिरर ॲडजस्ट करायचं असेल तर हे, आणि 4 पॉवर विंडोज, ऑटो लॉक आणि हे ऑटो विंडो लॉक. तर असं इंटेरियर आहे गाडीचं. 7 सीटर गाडी आहे मित्रांनो, 7 सीटरमध्ये येते. हे व्हेरियंट जे आहे माझं ते 7 सीटरमध्ये आहे. तर असं काय होतं लुक आणि असं काय होतं गाडीबद्दल जास्त काय मी सांगत नाही. आता तुम्हाला जेव्हा मी ड्राईव्ह रिव्ह्यू देईल गाडीचा, जेव्हा आपण लॉंग रूटला वगैरे जाऊ कुठं ड्रायव्हिंगला, ऑफ रोडिंगला, त्याचे व्हिडिओज नक्की येतील. आणि जर तुम्हाला अजून व्हिडिओज पाहिजे असतील स्कॉर्पिओ यांचे मराठीमध्ये, कारण की मी बघितलं आहे मराठीमध्ये कमी व्हिडिओज आहेत खूप स्कॉर्पिओ यांच्याबद्दल. आणि जर तुम्ही प्लॅन करत असाल गाडी घ्यायचं तर मी अजून व्हिडिओज आणेल तुमच्यासाठी, तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी. बाकी एवढंच ठेवूया आपण व्हिडिओ आणि भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम मित्रांनो.